एखाद्या व्यक्तीला तुम्हाला स्वतःबद्दल ऑब्सेस करायचं असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या इमोशनल फ्रिक्वेन्सीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो हाऊ टू मेक एनी वन ऑब्सेस्ड अबाउट यू. लेट्स गेट स्टार्टेड. सो लक्षात घ्या, अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येक मानवाच्या फिजिकल नीड्स आहेत. त्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या इमोशनल नीड्स असतात, सायकॉलॉजिकल नीड्स असतात. तर या नीड्सना आपल्याला ॲड्रेस करायचं आहे. ओके, म्हणजे काय करायचं आहे, अलाव मी टू एक्सप्लेन. सो सगळ्यात पहिली नीड आहे ती म्हणजे कनेक्शन. तर कनेक्शन त्या व्यक्तीबरोबर आपल्याला बिल्डअप करायचं आहे. अनेक व्यक्तींना वाटतं कनेक्ट व्हायचं म्हणजे स्वतःच्या वल्नरेबिलिटीज बोलून दाखवायच्या, स्वतःचे पास्ट ट्रॉमाज, इनसिक्युरिटीज याबद्दल बोलायचं, मग आपण त्या व्यक्तीशी, दुसऱ्या व्यक्तीशी डीपर लेवलवरती कनेक्ट होऊ. तसं नाही आहे. प्लीज डू नॉट डू दॅट. त्यामुळे दुसरी व्यक्ती तुम्हाला अवॉइड करायला लागेल. ओके, सो हे आपल्याला करायचं नाही. तर बी जेन्युइनली इंटरेस्टेड इन द अदर पर्सन. त्या व्यक्तीच्या भावभावना काय आहेत, त्या व्यक्तीचं पास्ट लाईफ कसं होतं, त्या व्यक्तीला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, वर्तमानात त्या व्यक्तीला काय फील होतं आहे, त्या व्यक्तीला कुठे पोचायचं, त्यांची ड्रीम्स काय आहेत. बी जेन्युइनली इंटरेस्टेड. त्या व्यक्तीला काय हवं आहे हे जाणून घेण्यामध्ये. सो हे केल्याने इन्स्टंटली द अदर पर्सन विल लाईक यू आणि तुमचा रॅपो डीप लेवलवरती कनेक्ट होणार आहे. सो हे कनेक्शन ही पहिली नीड आपल्याला त्यांना सर्व करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी नीड असते ती म्हणजे सेल्फ इम्पॉर्टन्स. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं नाव प्यारं असतं, स्वतःचं अप्रिसिएशन केलेलं त्यांना आवडतं. सो डू दॅट आणि बी जेन्युइन विथ दॅट. ओके, आता मी म्हटलं नाव घेतलेलं आवडतं म्हणजे एकाच पॅरेग्राफमध्ये 2-3 वेळा त्यांना एकदा त्यांचं नाव तुम्ही परत परत घेतलं तर दॅट पर्सन माईट थिंक की शी इज मॅनिप्युलेटिंग मी. म्हणजे मला तरी असं वाटतं की अत्यंत जास्त स्तुती करायला लोक येतात ना, तेव्हा मला असं वाटतं की हिला काय पाहिजे माझ्याकडून असं. सो मी त्या अशा व्यक्तींकडे संशयाने बघते. सो इतकं पण ओव्हर द बोर्ड जायचं नाही आहे, चण्याच्या झाडावरती चढवायचं नाही आहे की त्यांनाच खोटं वाटायला लागेल की अरे एवढी का स्तुती करते. सो बी जेन्युइन विथ दॅट. ठीक आहे. सो जेन्युइनली त्या व्यक्तीला व्हॅल्यूड आणि इम्पॉर्टंट फील करण्यासाठी त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल, चांगल्या गोष्टींबद्दल त्यांना सांगा. त्यांचं नाव घेऊन त्यांच्याशी बोला. इट विल मेक देम फील व्हॅल्यूड अँड इम्पॉर्टंट आणि दॅट्स हाऊ यू कॅन कनेक्ट विथ अदर पर्सन. ओके, सो इन्स्टंटली यामुळे तुम्हाला त्या दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही आवडणार आहात. दॅट इज नंबर 2. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे सिक्युरिटी इज अ सायकॉलॉजिकल नीड ऑफ एव्हरी ह्युमन बीइंग. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्या सानिध्यात जर सेफ आणि सिक्युअर वाटतं आहे ना, की ही मला जज नाही करणार, मी जे काय आहे ना मोकळेपणाने हिच्याशी बोलू शकेन आणि ही समजून घेईल, ही मला जज नाही करणार, असा जेव्हा कॉन्फिडन्स त्यांना येईल ना, दॅट टाईम दॅट पर्सन विल गेट ऑब्सेस्ड टू यू. कारण ती फिलिंग त्यांना इतर कोणीच देत नाही आहे. सो जर तुम्ही अशी फिलिंग त्यांना देत असाल तर यू विल बी व्हॅल्युएबल टू दॅट पर्सन. ठीक आहे. सो मी माझ्या आयुष्यात काय करते तर माझ्या जवळची व्यक्ती आहेत आणि त्यात मला पाहिजे ना, दे शुड गेट दॅट पर्सन शुड गेट ऑब्सेस्ड टू मी. सो अशा ज्या निवडक व्यक्ती आहेत ज्यांना मी आवडायला पाहिजे असं मला वाटतं, मी मनामध्ये एक सांगते की त्यांच्याकडून काही चुका तर सगळ्यांकडून होतात. चुका झाल्या ना, जरी मला आवडली नाही एखादी त्यांची गोष्ट, तरी मी मनात मला सांगते की जितनी बडी गलती उतना ज़्यादा प्यार, असं स्वतःला सांगते. आणि त्याच्यामुळे परत मी त्यांच्याशी छान पद्धतीने संवाद करू शकते, जरी मला एखादी त्यांच्याशी गोष्ट आवडली नाही तरी. आणि त्यामुळे त्यांना माझ्या सानिध्यात सेफ आणि सिक्युअर्ड वाटतं. ओके, सो ही गोष्ट तुम्ही करून पाहू शकता. सो दॅट्स नंबर 3 थिंग. त्याच्यानंतर नंबर 4 म्हणजे व्हरायटी. जेव्हा तुम्ही स्वतःला एक परिपूर्ण व्यक्ती बनवाल ना, म्हणजे असे कार्ल युंग या सायकोलॉजिस्ट जो होता त्यांनी 7 आर्किटाईप्स स्त्रियांचे सांगितलेले आहेत आणि त्या 7ही आर्किटाईप्सना तुम्ही स्वतःमध्ये इम्बाईब करू शकलात ना, तर यू विल बिकम अ व्हेरी चार्मिंग अँड इंटरेस्टिंग पर्सन. म्हणजे काय करायचं आहे तर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर असता तेव्हा तुमची थोडीशी जी चाइल्ड लाईक एनर्जी आहे ती कधी बाहेर येऊ दे, कधी मदर टाईप एनर्जी आहे, नर्चरिंग केअरिंग जी एनर्जी आहे ती कधीतरी बाहेर येऊ देत, कधी पॅशनेट लवरवाली एनर्जी तुम्हाला तुमच्यातली त्यांना दिसू देत, कधी यू बी दॅट क्वीन आणि सेट बाउंड्रीज. आणि म्हणजे मला ही गोष्ट चालेल, ही गोष्ट नाही चालणार, हे तुम्ही जेव्हा शांतपणे त्यांना सांगता, तुमच्या बाउंड्रीज कन्वे करता, त्यावेळेला यू कम अक्रॉस ॲज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या गोलसाठी खूप जास्त पॅशनेट आहात आणि क्रिएटिव्हली त्या गोलला अचीव करण्यासाठी त्या गोल मागे धावता आहात. सो दॅट मेक्स यू इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी.
सो समटाईम्स यू कॅन बी अ सेज टाईप पर्सनॅलिटी की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम स्पिरिच्युअलिटी आणि आध्यात्मिकता याबद्दल बोलता आहात. सो अशा सगळ्या विविध गुणांनी संपन्न जेव्हा तुम्ही स्त्री बनता ना, त्यावेळेला ऑटोमॅटिकली अदर पर्सन फाइंड यू अट्रॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग. सो 64 कला निपुण स्वतःला करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे छंद जोपासू शकता आणि सरप्राईज देम ऑल द टाईम. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे, अरे ती गाणं पण म्हणते का, छान लिहिते पण का, आणि तिला ट्रॅव्हलिंगची पण आवड आहे का, याच्यात पण ती इंटरेस्ट आहे का. म्हणजे ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त इंटरेस्ट दाखवाल, स्वतःला अजून ग्रूम कराल, युल मेक युअर सेल्फ अ इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी, आणि त्यामुळे त्यांना तुम्ही जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागणार आहात. आणि एकाच व्यक्तीमध्ये अनेक छटा आहेत, व्हरायटी आहे ना, दॅट मेक्स यू इंटरेस्टिंग, आणि दॅट्स हाऊ दॅट पर्सन विल गेट ऑब्सेस्ड टू यू. ओके, दॅट्स नंबर 4. नंबर 5 म्हणजे ग्रोथ ही प्रत्येक व्यक्तीची नीड आहे. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला असं वाटायला लागेल ना की तुमच्यासोबत राहून त्यांची कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ग्रोथ होते आहे, त्यावेळेला त्या व्यक्तीला तुमच्याबरोबर राहणं खूप छान आवडायला लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझा नवरा आणि मी आम्ही वेगवेगळ्या फील्डमधले आहोत. मी मेडिकल फील्डमधली आहे, तो इंजिनिअरिंग फील्डमधला आहे. सो टेक्निकल गोष्टी मला कधी कधी नाही कळत, किंवा मेडिकलच्या गोष्टींमध्ये काही त्याला मदत हवी असेल त्याला मी उपलब्ध असते. सो असं विचारांचं आदानप्रदान होतं, एकमेकांना मदत होते, आणि दॅट्स हाऊ वी आर ग्रोईंग, राईट. सो ग्रोथ जर आपण त्या व्यक्तीला देऊ शकलो आपल्या असण्याने, तर दॅट पर्सन विल गेट ऑब्सेस्ड टू यू. ओके. त्याच्यानंतर नंबर 6 म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असाल ना, तर दॅट पर्सन विल गेट ऑब्सेस्ड टू यू. कॉन्ट्रीब्युशन अगदी छोट्या लेवलवरचं कुठचंही असू शकतं, की तुम्ही ते घरी आल्यानंतर त्यांना गरम गरम छान जेवण सर्व करता आहात, किंवा इफ यू आर होम मेकर, तुम्ही छान त्यांचे कपडे इस्त्री करून ठेवता आहात. म्हणजे त्यांना दुसऱ्या दिवशी मीटिंग असेल, कुठे बाहेर ट्रॅव्हल करायला जायचं असेल, त्यांना सगळे त्यांची सूटकेसेस रेडी, किंवा त्यांचं कपडे सगळे रेडी आहेत, त्यांचं सगळं रेडी आहेत इन जनरल. सो दॅट्स हाऊ इफ यू आर कॉन्ट्रीब्युटिंग. किंवा त्यांचं एखादं ड्रीम आहे, त्यांचा एक बिझनेस आहे, त्याच्यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट करता आहात, त्यांना कॉन्ट्रीब्यूट करत आहात त्यांच्या बिझनेसमध्ये. ओके, हे काम मी तुझं घेते आणि करते, असं काहीतरी तुम्ही त्यांना मदत ऑफर करता आहात, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करता आहात. दॅट पर्सन विल लाईक यू, अँड दॅट्स हाऊ ही विल गेट ऑब्सेस्ड टू यू. सो ऑब्सेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला या 6ही ज्या नीड्स आहेत ना, कनेक्शन, सेल्फ इम्पॉर्टन्स, सिक्युरिटी, व्हरायटी, ग्रोथ आणि कॉन्ट्रीब्युशन, या 6ही ह्युमन नीड्स ज्या टोनी रॉबिन्सने सांगितलेल्या नीड्स आहेत, ह्युमन नीड्स, या सायकोलॉजिकल नीड्स, या आपल्याला त्यांच्या कंप्लीट करायच्या आहेत. आणि ज्यावेळेला आपण या 6ही ह्युमन नीड्स त्यांच्या फुलफिल करायला लागतो ना, दे विल गेट ऑब्सेस्ड टू यू 100%. ओके. सो या गोष्टी करण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला सेल्फ वर्क करणं गरजेचं आहे, कम्युनिकेशन स्किलवर काम करणं गरजेचं आहे, स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती काम करणं गरजेचं आहे. आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला रस असेल तर डेफिनेटली यू शुड जॉईन माय एलिवेट प्रोग्राम. या प्रोग्राममध्ये मी स्त्रियांना त्यांच्या इमोशनल फ्रिक्वेन्सीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं यासंबंधी मार्गदर्शन करते. आणि या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल टू फाइंड लव्ह फॉर युअर लाईफ. आणि इफ यू आर ऑलरेडी इन लव्ह रिलेशनशिप, तर हाऊ टू स्टे हॅपीली इन दॅट लव्ह रिलेशनशिप, आणि त्या लव्ह रिलेशनशिपमध्ये इमोशनल इंटिमसी कशी निर्माण करायची, या गोष्टींच्या स्ट्रॅटेजीजसुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. सो आय वूड लव्ह टू हॅव यू इन साईड. तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. बाय बाय.